खोपोलीमध्ये 5 दिवसापूर्वी निवडून आलेल्या एका रायगडच्या नगरसेविकाच्या पतीचा निर्घृणपणे खून करण्यात आला. अगदी त्याच्यावर चाकूने, कोयत्याने वार करण्यात आले. ते सीसीटीव्ही मध्ये सगळे फोटो दिसले आणि त्याला संपवण्यात आले. 8 आरोपीला अटक करण्यात आलेलं आहे. मात्र त्याचं बीड कनेक्शन उघड झालेलं आहे आणि वाल्मिक कराडचं नाव सुद्धा त्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी काही बातम्यांमध्ये सुद्धा दाखवलं गेलं. नेमकं हे प्रकरण काय आहे? कशामुळे मारण्यात आलेलं आहे? आणि या सगळ्या गोष्टीमध्ये नेमका खुलासा काय झालेला आहे? बीडचं कनेक्शन नेमकं काय आहे? बीड कशामुळे हादरलाय? हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून घ्यायचं आहे. नमस्कार, मी रणजित आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, बीड जिल्हा बीड जिल्हा म्हटलं की आपण बऱ्याच बातम्या ऐकल्या आणि बऱ्याच क्रूरपणे कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी घडल्या या आजपर्यंत ऐकल्या. मात्र या जरी गोष्टी घडत असल्या किंवा जरी घडल्या असल्या तरी सुद्धा आता जे आपण ऐकतो तो बीड जिल्ह्यामधली बातमी नाही किंवा बीड मधील अशा प्रकारची घटना घडलेली नाही. मात्र ज्या ठिकाणी रायगडच्या खोपोली येथे ही घटना घडली त्या ठिकाणी 5 दिवसापूर्वी मानसी काळोखे म्हणून एक नगरसेविका निवडून आल्या आणि त्याच्या पतीने म्हणजे मानसी काळोखे यांच्या पतीने आपल्या जीवाची बाजी लावली की आपली पत्नी ही कुठेतरी नगरसेविका म्हणून कार्यरत झाली पाहिजे, निवडून आली पाहिजे, कारण बऱ्याच वर्षाचा संघर्ष हा पाहिला होता. आणि हा संघर्ष पाहिल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर कुठेतरी मानसी काळोखे निवडून आल्या आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्याचे पती जे होते, जे मेन भूमिका ज्यांनी राबवली होती त्यांच्या पतीने, त्या पतीकडे सगळं काही म्हणजे गुपित होतं की मानसी यांना कशा प्रकारे त्याने निवडून आलं, कशा प्रकारे मतांची जुळवणी केली, कशा प्रकारे सगळ्या गोष्टी केल्या आणि बऱ्याच खुन्नसीमध्ये विरोधक जे होते त्यांचे विरोधक, त्या खुन्नसीमध्ये हा सगळा खून प्रकार घडून आणण्यात आला. अशा प्रकारचं त्याच्या पुतणे म्हणजे मानसी काळोखेच्या पुतण्यांनी सांगितलं की माझ्या चुलत्याचा खून कशामुळे झालाय, तर फक्त विरोधामुळे, बाकी काही नाही. आमचे जे विरोधक होते त्या विरोधकांनी आमच्यावर डाव साधलेला आहे आणि कुठेतरी आमचा विजय झाला आणि आम्ही त्याच्या या गोष्टी सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी पुढे आल्यामुळे आमचे जे काही आहेत विरोधक हे सगळे पुढे आले आणि आमच्या चुलत्याला संपवलेलं आहे आणि कुठेतरी त्यांना सजा झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारचं पुतण्याचं विधान आहे. आणि या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर कुठेतरी 8 आरोपी या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे आले. त्या 8 आरोपी मधील एका बीडचं कनेक्शन उघड झालंय. बीडचा एक आरोपी आहे त्याच्यामध्ये आणि बीडच्या आरोपी असलेल्या त्या व्यक्तीनं सुद्धा त्याच्यामध्ये सामील होता, अशा प्रकारचं सुद्धा या सगळ्या गोष्टीकडून सांगण्यात येत आहे. पण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर कुठंतरी वाल्मिक कराड यांचं सुद्धा नाव याच्यामध्ये घेतलं जाते किंवा वाल्मिक कराडचा काहीतरी कुठंतरी जुना एक हे आहे, सगळं आहे आणि म्हणून कुठंतरी वाल्मिक कराड यांना कुठंतरी या सगळ्या गोष्टीमध्ये आणलं जाते का? कारण एखादा गुन्हा बाजूला राहिला आणि एखाद्या माणसाचंच त्याच्यामध्ये नाव ओढायचं हे याच्यामधून कुठेतरी दिसून येत आहे. जरी वाल्मिक कराडला एखादा माणूस भेटला असला किंवा एखाद्या माणसानं कुठं, आता वाल्मिक कराड यांचे राजकीय संबंध होते, बऱ्याच व्यक्तीशी त्यांचे संबंध आले असावेत, मात्र असं नाही की प्रत्येक कोणाशी त्यांचा संबंध आहे. मात्र अशा प्रकारचं दाखवण्यात येत आहे, काही मीडियावाल्याकडून दाखवण्यात येत आहे की वाल्मिक कराड यांचे संबंध होते किंवा वाल्मिक कराड यांचं सुद्धा नाव याच्यामध्ये येत आहे, असं सुद्धा काही बातमीदारांनी दाखवलं. मात्र हे सगळं चुकीचं आहे. वाल्मिक कराड यांचा सोबतचा जरी किंवा सहकारी किंवा भेटलेला जरी माणूस असला तरी सुद्धा त्यानं खून केलाय. मग त्यानं खून केलाय म्हटल्यानंतर त्याला ह्याची सजा ही मिळाली पाहिजे. कायदेरीतीने हा सगळा गुन्हा उघड झाला पाहिजे. मात्र गुन्हा उघड होईपर्यंत कोणीही म्हणू शकत नाही की नेमकं झालं काय होतं किंवा कशामुळे या सगळ्या गोष्टी पुढे आल्या होत्या आणि कोणी कशामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये केलं होतं. मात्र पुतण्यानं जे काही सांगितलंय की माझ्या चुलत्याला मारलेलं आहे ते फक्त विरोधापासून मारलेलं आहे, विरोध कशा प्रकारे झाला याच्यातून मारलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता घडवण्यात येत आहेत आणि कुठेतरी पुन्हा एकदा गृहमंत्र्यावर आपल्या प्रश्न निर्माण होत आहेत. कारण आपण जर पाहिलं देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी बीड मध्ये अतिशय झिरो सक्सेसफुल ठरलेली आहे. इतक्या प्रभावीपणे गुन्हेगारी पुढे येत आहेत आणि प्रभावीपणे अजून वाढत आहेत, मात्र आपले गृहमंत्री त्याच्यावर कुठलंही ठोस पाऊल उचलताना दिसत नाहीत. कुठेही काही त्यांनी असे पाऊल उचलले नाहीत की ज्या पावलामुळे कुठेतरी काहीतरी वाटेल किंवा आता गुन्हेगारी कमी झाली. त्याच्यामुळे सगळं बघणं महत्वाचं आहे, पुढे काय होते या सगळ्या प्रकरणामधून नेमकं कुणाचं नाव आता समोर येते आणि जे काय नाव समोर आलेलं आहे त्या नावामध्ये सुद्धा नेमकं घटना काय पुढच्या समोर येतात हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बंद कर.